सध्या शील, डायघर, दिवा, डोंबिवली येथील गरजेनुसार बांधलेल्या बिल्डिंगमध्ये घेतलेल्या घरांवरती कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. हे कबूल आहे की त्या बिल्डिंगी अनधिकृत आहेत, पण त्यांना बांधण्यासाठी मदत कोणी केली? बांधणारे बांधून गेले आणि आता मात्र ज्यांनी विकत घेतली आहेत, ज्या गोरगरिबांनी आपला सोनं दागिना आपल्या जमिनी गहाण ठेवून आपलं सगळी धनदौलत त्या घरांमध्ये लावली, त्यांना बेघर होण्याची पाळी आली आहे. सरकार कुठलीही भूमिका घ्यायला तयार नाही. सरकारची जबाबदारी आहे. जर कायदा होता कोणालाही बिल्डिंगी बांधू द्यायचा नाही, तर बिल्डिंगी बांधल्या गेल्या कशा? या बिल्डिंगी थांबवण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांवर होती. ते अधिकारी काय करत होते? मी आत्ता सत्ताधाऱ्यांना आठवण करून देऊ इच्छितो की अशीच डायघरमध्ये लकी कंपाऊंड नावाची इमारत पडली होती आणि त्याच्यानंतर अनेक बिल्डिंगी तोडण्यासाठी महानगरपालिका पुढे सरसावली होती. ठाण्यामध्ये, मुंबऱ्यामध्ये, शीळमध्ये अनेक इमारती पाडण्यासाठी महानगरपालिका पुढे सरसावली. तेव्हा आम्ही सगळे पुढे आलो. सत्तेत असलेल्या लोकांनीही वेगळी भूमिका घेतली आणि एकाही बिल्डिंगीला हात लावू दिला नाही. सत्ता कोणाची असो, पण सर्वसामान्यांना मदत करणं हे सत्ताधारी सरकारचं काम आहे. सरकार मायबाप आहे. जर मायबापच डोळे बंद करून बसणार असेल तर मग लोकांनी जायचं कोणाकडे? आज आश्वासन दिलं जाते काय होणार नाही, काय होणार नाही, पण होताना तर सगळंच दिसतंय. त्यामुळे हे कोणावर दोष किंवा बोटं नाही ठेवायचेत. मला कोणाला दोषी ठरवायचं नाही, पण सरकारने ह्याच्यात भूमिका घ्यायला हवी. आमची मागणी आहे. डोंबिवलीमध्ये 62 बिल्डिंगी आहेत, दिव्यामध्ये बिल्डिंगी आहेत, शीळ, दिवा, डायघर या परिसरामध्ये बिल्डिंगी आहेत. या सगळ्यांवरती कारवाईचा बडगा आहे. लोक रस्त्यावरती येऊन बसलेली आहेत. तहानलेली, भुकेली जनता रस्त्यावर आलेली आहे. हे काही चांगलं नाही आहे आणि त्यामुळे सरकारने भूमिका घेऊन या बिल्डिंगींना क्लस्टरखाली घ्यावं. 2025ची मर्यादा ठेवावी आणि कमीत कमी आता तरी सरकारचे डोळे उघडावेत. आम्ही विधानसभेत हा प्रश्न मांडून कंटाळलो की अनधिकृत बांधकाम होतं, तर ह्या अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण आहे? त्यांच्यावर कधी कारवाई होणार? त्यांच्यावर कारवाई नाही, पण ज्यांनी घरं विकत घेतलीत त्यांना काय माहिती आहे ही अधिकृत आहेत का अनधिकृत? सगळ्या अशिक्षित लोकांनी ही घरं घेतलेली आहेत, ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही. आज त्यांचा पूर्ण घरसंसार उघड्यावर आला आहे. सरकारने दयाळू मायाळू बनावं, सरकारने मायबाप बनावं आणि ही घरं वाचवावीत, एवढीच त्यांना विनम्र विनंती आहे. मंत्री तर नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे हे तसे दयाळू मायाळू म्हणून ओळखले जातात. आमची अपेक्षा आहे की जसं तुम्ही शरद पवार साहेबांकडे एकेकाळी आला होतात बिल्डिंगी वाचवण्यासाठी आणि तेव्हा शरद पवार साहेबांनी तुम्हाला तुमच्या भागातल्या आणि तसंच ठाण्यातल्या बिल्डिंगीसाठी शब्द दिलेला, जेव्हा आम्ही सत्तेत होतो, की एकाही बिल्डिंगीला हात लागणार नाही. आम्ही तो शब्द पुरा केला होता. आम्ही कुठल्याही बिल्डिंगींना हात लावू दिला नव्हता. आज आमची पाळी आली, आम्ही तुमच्याकडे आलो. बिल्डिंगी वाचवणं ही तुमची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही ती पार पाडायला हवी.